हाय गाईज, तर आज सेजल आली आहे पार्लरमध्ये आणि तिच्या हेअर्सचं स्मूथनिंग करायचं आहे. तर हे मी हेअर्स तिचे वॉश करून घेतलेत आधी. सेजल हाय कर. तिचे हेअर्स वॉश करून घेतलेत आणि आता मी फर्स्ट क्रीम ॲप्लिकेशन करणार आहे. तर हिच्या हेअर्सची स्मूथनिंग कशी होते तर मी पूर्ण व्लॉगमध्ये दाखवणार आहे हेअर्सची स्मूथनिंग कशी होते हिच्या. तर स्टे ट्यून. सो गाईज, स्मूथनिंग करण्यासाठी आपल्याला बरंच सामान यूज करावं लागतं. ड्रायर, स्ट्रेटनिंग मशीन, हे ब्रश आहे, कोम्स, पॅडल ब्रश, बाउल, सेक्शन क्लिप आणि स्मूथनिंग क्रीम. आता स्मूथनिंग क्रीममध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. एक्स्ट्रा रेसिस्टन्स आणि हे आहेत रेसिस्टन्स हेअर आणि हे आहे न्यूट्रलायझर. तर हिच्या हेअर्सला कोणती क्रीम जाते ते आपण पहिल्यांदा बघणार आहे आणि मग ह्या क्रीम यूज करून मग तिची आपण स्मूथनिंग करणार आहे. ठीक आहे. तर तिचे व्हर्जिन हेअर्स आहेत. तिने यापूर्वी कोणतीही केमिकल ट्रीटमेंट केलेली नाही आहे. त्यामुळे आपण तिच्या हेअर्सला स्मूथनिंगची रेसिस्टन्स क्रीम जी आहे लॉरियलची ती यूज करणार आहे. कारण की ती क्रीम माइल्ड असते, एकदम स्ट्रॉंग नसते. एक्स्ट्रा रेसिस्टन्स हेअर क्रीम असते ती व्हेरी कर्ली हेअर्स त्यांच्यासाठी यूज होते. आणि तिचे हेअर्स एकदम कर्ली नाही आहेत. तिचे हेअर्स थोडेसे कर्ली आहेत, म्हणजे वेव्ही आहेत. तर म्हणून आपण तिच्या हेअर्सला रेसिस्टन्स क्रीम यूज करतोय. थोडीशी ही क्रीम ॲक्टिव्ह करून घ्यायची. क्रीम मी एका बाउलमध्ये काढली आहे, सेक्शन क्लिप घेतली आहेत. आणि एक वस्तू मी तुम्हाला सांगायची राहिली की हँड ग्लोव्ज घालूनच काम करा, अदरवाईज तुमच्या हँड्सला इचिंग वगैरे होऊ शकते. पहिले तिच्या हेअर्सचे मी सेक्शन काढून घेते, 4 सेक्शन. आता मी फर्स्ट क्रीम ॲप्लिकेशन लावून घेते आणि क्रीम लावताना भरपूर काळजी घ्यायची, रूटला लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि सगळ्या हेअर्सला क्रीम लागेल याची पण काळजी घ्यायची. आणि सेक्शन छोटे छोटे काढून घ्यायचे. ज्यांना प्रॅक्टिस आहे ते जास्त मोठे सेक्शन काढून पण करू शकतात किंवा मिड सेक्शन काढून पण करू शकता, म्हणजे मीडियम साईजचे. आता मी मीडियम साईजचे सेक्शन घेते, तर पण जास्त नाही घेते आणि सगळ्या हेअर्सला क्रीम लागली पाहिजे. गाईज, तुमचं 20 मिनिटाच्या ॲप्लिकेशन झालं पाहिजे. म्हणून फास्ट करायचं किंवा टीमवर्क करायचं. आता माझ्यासोबत माझी टीम नाही आहे, तर मी एकटी करते. मला प्रॅक्टिस आहे, तर मी 20 मिनिटाच्या आत हेअर्स करू शकते फर्स्ट ॲप्लिकेशन. सो आता जे मी करते त्याला इमल्सिफिकेशन बोलतात. म्हणजे प्रॉपर क्रीम हेअर्सला लागण्यासाठी त्याला फोम करून घ्यायचे, खूप उलटी पकडायची, असं पण ॲप्लिकेशन करून घ्यायचं. तुम्हाला पण जर शिकायचं असेल तर आपले क्लासेस जानेवारीपासून सुरू होणार आहेत. तर त्यावेळी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि तुम्ही पण मेकअप इंडस्ट्रीमध्ये आणि ब्युटी इंडस्ट्रीमध्ये तुमचं करिअर करू शकता. तर तुम्हाला शिकायचं असेल तर मी खाली नंबर मेन्शन करेन, त्या नंबरमध्ये तुम्ही इन्क्वायरी करा. आता मी जस्ट चेक करते की तिच्या हेअर्सचे बॉन्ड कुठले आहेत की नाही ते. हळूहळू तिच्या हेअरचे बॉन्ड ब्रेक होत आहेत. आणि इथे बघायला बॉन्ड तुटल्यावर हेअर स्प्रिंग सारखी होतात, दिसते स्प्रिंग. थोडेसे हेअर्स घ्यायचं, एक हेअर्स घ्यायचा, थोडासा ताणायचा आणि त्यानंतर सोडून द्यायचा. आणि जर त्या हेअर्सची स्प्रिंग होत असेल, दाखवते स्प्रिंग दिसतात, ह्या स्प्रिंग होत असेल तर तिच्या हेअरचा बॉन्ड तुटला आहे.
आणि जर स्प्रिंग होत नसेल तर अजून बॉन्ड तुटायचं बाकी आहे. आता बॉन्ड पण आपण 3 ठिकाणी चेक करतो, 1, 2 आणि 3. जसं जर तुम्हाला प्रॉपर जर बॉन्ड ब्रेक होत आहेत की नाही बघायचं असेल तर 3 सेक्शनमध्ये बॉन्ड चेक करायचे आणि 4 सेक्शनमधले सगळ्या हेअर्सचे चेक करायचे. ठीक आहे. 30 मिनिट झाल्यानंतर आपण ही पूर्ण क्रीम काढून घ्यायची आणि फुल हेअर वॉश करायचं. अजिबात हेअरमध्ये क्रीम राहता कामा नये. पूर्ण हेअर वॉश झाल्यानंतर हेअर ड्राय करायचे. आता मी हेअर वॉश करते. एकदमच मी एकदम वॉश करत नाही. पहिले क्रीम आहे ती हळूहळू सगळीकडे इमल्सिफाय करून घेते. बिकॉज जे ज्यांना हेअर क्रीम लागली नसेल त्यांना पण लागेल. म्हणजे बघू शकता शाईन. हे पूर्ण क्रीम काढून घेतली. आता मी हेअर टॉवेल ड्राय करून घेते आणि टॉवेल ड्राय झाल्यानंतर 90 to 95% आपण ड्राय करून घेणार आहे हेअर्स. ड्राय झाल्यानंतर हेअरचे 4 पार्ट करायचे आणि 4 पार्टिशन नंतर हेअरवरती आयनिंग मशीनने आयनिंग करायची. आयनिंग मशीनचं टेम्परेचर 230 ठेवायचं आणि छोटे छोटे सेक्शन घेऊन सेक्शन बाय सेक्शन आयनिंग करायची. $90 डिग्रीला आयनिंग हे करायची आयनिंग. सो हे फर्स्ट आयनिंग झालंय. शाईन बघा. अजून एक सेकंड क्रीम ॲप्लिकेशन आहे आणि त्यानंतर परत वॉश आणि परत आयनिंग. आता मी सेकंड क्रीम ॲप्लिकेशन करते जे की न्यूट्रलायझर आहे आणि हे फर्स्ट क्रीम बॉन्ड ब्रेक करते. नंतर आपण आयनिंग केलं आणि तिला नवीन शेप दिला तिच्या हेअर्सला. आणि आता जी सेकंड क्रीम आहे ती काय काम करते, बॉन्ड लॉक करायचं काम करते. त्याला आपण न्यूट्रलायझरची क्रीम बोलतो आणि ती लावून हेअर्स असे ठेवून द्यायचे. गाईज न्यूट्रलायझर लावून झाल्यानंतर आम्ही आता वॉश करतोय जे की लास्ट वॉश आहे, सेकंड वॉश. त्यानंतर नेक्स्ट नंतर बघू शकता हेअर स्मूथनिंग केले. हेअर्स बघा स्मूथनिंगचा एवढा चांगला रिझल्ट आला आहे. तिला काही आयनिंगची गरज नाही आहे. तरी पण फायनल टचसाठी मी आयनिंग मशीन फिरवते आहे. पण अदरवाईज हिच्या स्मूथनिंगला एक नंबर रिझल्ट भेटला आहे. तर काही गरज नाही आहे आयनिंग मशीन फिरवायची. हे बघा तुम्ही बघू शकता. हे हेअर्स
आणि हे हेअर्स अजून शायनिंग केलेले नाही आहेत, सेमच आहेत, काहीच डिफरन्स नाही आहे. तर तुम्हाला पण जर करायचे असेल स्मूथनिंग तर लवकरात लवकर बुकिंग करा आणि स्मूथनिंग करून घ्या हेअर्स. आणि फायनल रिझल्ट काय तुम्ही बघू शकता पुढे. बघ आवडले. हो. बघ पुढे घेऊन असे तू हे कर. आवडले ना. मागे टाक जरा हेअर्स असे हलव. मस्त झाले स्मूथनिंग.